आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। एशियाटिक सोसायटीची निवडणूक स्थगित। एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीतील सदस्यत्वावरील न्यायालयीन वादामुळे आज होणारी निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे। सध्याच्या मतदार यादीची पडताळणी आणि नवीन सदस्यांना क्रमांक व ओळखपत्र देण्याचे काम पूर्ण न झाल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा लवकरच। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा पुढील 2 आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाने यासाठी तयारी सुरू केली असून आचारसंहितेचा कालावधी वाढू नये म्हणून नियोजन करण्यात येत आहे। बाबा सिद्दीकी हत्येच्या तपासासाठी एसआयटी नेमा, पत्नीची मागणी। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी कडून व्हावा अशी मागणी त्यांची पत्नी शेजजीन सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे। त्यांनी दावा केला की खरे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत। 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्र्यात गोळ्या झाडून सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती। पुणे जमीन व्यवहार रद्द, पण स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार। झी24 तासने उघडकीस आणलेला मुंढवा जमीन गैरव्यवहार अजित पवार यांनी रद्द झाल्याचे सांगितले, तरी व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। दोन्ही पक्षांना प्रत्येकी 21 कोटी म्हणजेच एकूण 43 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी शासनाकडे जमा करावी लागेल। त्यानंतरच व्यवहार अधिकृतरित्या रद्द होईल। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।